कबूतरखाने सुरू राहिले पाहिजे आणि कबुतरांना अन्नपाणी मिळायला हवं यासाठी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्या पल्लवी पाटील मॅडम आपल्यासोबत आहेत। आज सुद्धा कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाहीये। मागची जी काय ऑर्डर होती कबूतरखाने बंद ठेवण्याची तीच ऑर्डर हायकोर्टाने कायम ठेवलेली आहे। मात्र तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा पर्याय खुला आहे, तशा पद्धतीने तुम्हाला कोर्टाने सांगितलेलं सुद्धा आहे। आज कोर्टात नेमकं काय झालं आणि तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्ही याच्यापूर्वीच आम्ही 24 जुलै 2025 आणि 30 जुलै 2025 जे आदेश आहेत त्यांना आम्ही उच्च न्यायालयाच्या दोन्ही आदेशांना सर्वोच्च न्यायालयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये आम्ही त्याच्या विरुद्ध याचिका दाखल केलेली आहे। त्यांना आम्ही केलेलं आहे। हायकोर्टामध्ये आज जी काही सुनावणी झाली त्यामध्ये वैद्यकीय अहवाल जे हायकोर्टाला प्राप्त झालेले आहेत त्याचा अनेक संदर्भ घेऊन हा निर्णय आम्ही कायम ठेवतो असं सुद्धा कोर्टाने सांगितलेलं आहे, ज्यामध्ये लोकांचं आरोग्य स्थिर राहावं किंवा लोकांचं आरोग्य हे सगळ्यात मोठी प्राथमिकता आमच्यासाठी आहे। आणि जे काही अहवाल प्राप्त झाले त्यामध्ये फुफ्फुसासारखे गंभीर आजार जे आहेत ते सुद्धा निर्माण होऊ शकतात आणि त्या अनुषंगाने आम्ही विचार करून हा निर्णय कायम ठेवतो असं म्हटलं। कोर्टाने कोणकोणत्या अहवालांचा संदर्भ दिला आणि तुमचं निरीक्षण काय? त्याच्या आधी हे अहवाल कोर्टाच्या समोर आलेले होते। सदर फुफ्फुसांच्या आजाराबद्दल यापूर्वी जेव्हा हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनायटिस याबद्दल जेव्हा हा विषय कोर्टामध्ये इथे माननीय न्यायालयाने तो विचारात घेतल्यानंतर महानगरपालिकेला त्याच्यावरती उत्तर दाखल करायला सांगितल्यानंतर महानगरपालिकेने तेव्हा जे उत्तर दाखल केलं होतं त्याच्यामध्ये जर त्यांचे संदर्भ 2 ते 18 पर्यंत एक्झिबिट जर बघितलेत तर त्याच्यामध्ये त्यांनी फॉरेन स्टडीज बाहेरच्या देशाच्या स्टडीज त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत किंवा तिथले रिसर्च टाकलेले आहेत। 1965 पासून जुने काही रिसर्च टाकलेले आहेत जे आपल्या केस संदर्भात काहीही रिलेव्हंट नाही आहेत। हा विषय सध्या मुंबईपुरता होता किंवा मुंबईने जो काही रिसर्च केला तो द्या म्हणून कोर्टाने सांगितल्यानंतर सुद्धा यांनी विदेशातले अहवाल त्याच्यामध्ये आणलेले होते। आणि शिवाय त्यांच्या स्वतःच्या अहवालामध्ये एकूण अंदाजे 90 पेक्षा जास्त कारणे आणि 50 पेक्षा जास्त कारणं ही त्यांच्या स्वतःच्या रिसर्चमध्ये त्यांनी टाकलेली आहेत। ती त्यांनी अत्यंत आपण हुशारीने असं म्हणू शकत नाही पण ती माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आलेली नाही आहे आणि आम्ही ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये लेखी आमचं उत्तर देखील सविस्तर सादर करू। कबूतरखान्यांना घेऊन जे अन्नपाणी त्यांना टाकण्यासाठी 1 तासाची तरी मुभा आम्हाला मिळावी अशी सुद्धा विनंती महानगरपालिकेकडून करण्यात आली किंवा तुमची जी काही याचिका होती त्या संदर्भाला धरून करण्यात आली, मात्र ती सुद्धा न्यायालयाने मान्य केलेली नाहीये। सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही तातडीने या संदर्भात काही पाठपुरावा करणार आहात? हो, अगदी कारण त्यांना अन्न मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे। मागील काही दिवसापासून महानगरपालिकेने हे जे आणि हा आत्ताचा विषय नाही आहे, खरं सांगायचं तर हे महानगरपालिकेने जागोजागी हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनायटिस 60 ते 65% असे प्रमाण लिहिलेले बोर्ड आहेत। त्याच्यावरती 2017 पासून पर्टिक्युलरली बरेच यांच्यापर्यंत रिटर्न सबमिशन झालेले आहेत। काही सबमिशन्स त्याच्यामध्ये माझे देखील आहेत। अगदी विधानसभेच्या सध्याच्या त्या निर्णयानंतर सुद्धा 3 तारखेला माझं देखील सबमिशन झालं होतं की ह्याच्यावरती फेरविचार करावा आणि याच्यामध्ये काही तुमच्याकडे रिपोर्ट्स असतील तर त्याची प्रत आम्हाला देण्यात यावी ही वारंवार मागणी करून देखील आत्तापर्यंत ते रिपोर्ट्स मिळाले नव्हते। पण न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ह्यांनी जे काही रिपोर्ट्स आणून दिलेले आहेत त्याचा जर सखोल विचार केला तर त्याच्यामध्ये एअर कंडिशन, तुमचे बगॅस हा आहे, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे, तुमचं कन्स्ट्रक्शन डस्ट आहे, केमिकल डस्ट आहे, एअर पोल्युशन आहे, त्याच्यामध्ये ओपन गटर आहेत, डक्टिंग्स आहेत, तुमचे मोल्ड आहेत, ओपन सिवेज हे सुद्धा आहे, अगदी इलेक्ट्रिसिटी, LPG गॅस इथंपर्यंत त्यांचे रिसर्च आहेत। शिवाय व्हेकल पोल्युशन हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आहे। हे सगळं स्वतः BMCनी जे उत्तरं दाखल केलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेले आहेत आणि त्याचे पर्सेंटेजसुद्धा त्याच्यासमोर लिहिलेले आहेत। पण दुर्दैवाने ही गोष्ट अजूनही लिखित स्वरूपामध्ये किंवा माननीय न्यायालयाच्या समोर अगदी व्यवस्थित पद्धतीने मांडलेली नाही किंवा ती तितक्या प्रभावी पद्धतीने मांडता आलेली नाही आहे। त्याच्यामुळे त्यांना उपाशी जे ठेवलं जातं आणि त्यांचा तडफडून अत्यंत दुर्दैवी पद्धतीने जो मृत्यू होतो आहे तो फार विदारक आहे आणि त्याच्यामुळे या आदेशाच्यामुळे व्यथित होऊन आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल केली आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम आमची मागणी आहे की तात्काळ त्यांना खाणं सुरू करावं आणि त्यांची पर्यायी व्यवस्था जे काही नंतर ठरेल की त्यांना कशा पद्धतीने खाद्य द्यायचं आहे, किती प्रमाणात द्यायचं आहे, काय आहे, त्याच्यापेक्षा आता त्यांना जिवंत ठेवणं गरजेचं आहे आणि ते होत नाही आहे हे दिसतंय। म्हणून आम्हाला माननीय सर्वोच्च न्यायालय जे काही आंदोलन झालं तो कोर्टाचा एक प्रकारे अवमान होता, कारण जे काही बंदीची कायम आदेश ठेवलेले होते त्याचं कुठेतरी उल्लंघन झालं। मात्र कोर्टाचा आदेशाचा अवमान कुणीही करू नये, तुम्हाला कायदेशीर मार्ग अवलंबून जर पुढे आम्हाला दाद मागता येत असेल आमच्या विरोधामध्ये तर मागावे असंही कोर्टाने सांगितलेलं आहे। त्याचबरोबर महानगरपालिकेचं कर्तव्य आहे की लोकांच्या आरोग्याचं हित किंवा त्यांचं आरोग्य सांभाळणं हे कर्तव्य आहे आणि त्याचं सुद्धा उल्लंघन होऊ नये ती जबाबदारी महानगरपालिकेने लक्षात घ्यायला हवी असंही कोर्ट म्हणाल। त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? जर महानगरपालिकेकडे आरोग्याच्या व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महानगरपालिका हे पाऊल उचलतात तर या विषयाच्या विपरीत जाऊन मी थोडंसं वेगळ्या कारणांवरती बोलेन। आपल्या सर्वांना TB हा माहिती आहे,
सो आत्ता जर तुम्ही जर TB बघितला तर संपूर्ण देशामध्ये भारताचं पर्सेंटेज आणि त्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचं पर्सेंटेज जर बघितलं तर अत्यंत धक्कादायक प्रकार तुमच्या समोर येतील आणि त्याचे पर्सेंटेज येतील. आणि इतर जर कारणं बघितलीत तुम्ही अगदी रस्त्यावरती थुंकण्यापासून, TB हा थुंकण्यानंतर किंवा खोकल्यानंतर होतो. मग आपल्याकडे TB ज्यांच्याकडे पेशंट आहेत ते घरी आहेत का, सगळे आयसोलेट केलेले आहेत का, महानगरपालिकेकडे त्याची व्यवस्था आहे का. सो आरोग्याचा प्रश्न हा एका पद्धतीने हँडल केला जात नाही, तर आरोग्य हा सर्व दिशेने बघितला जातो. तुम्हाला अपेक्षा सुप्रीम कोर्टाकडून तुम्हाला दिलासा मिळेल? अगदी 100%, कारण सुप्रीम कोर्ट हे न्याय देण्यासाठीच बसलेलं आहे आणि प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. सो त्यांची व्यवस्था काय करावी हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये जास्त खोलवर विचार करून इथे काही ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत किंवा इथल्या काही ज्या आदेश आहेत त्याच्यामधल्या ज्या काही आम्ही व्यतीत ज्या गोष्टीमुळे आहोत त्याच्यामध्ये सखोल पद्धतीने माननीय सर्वोच्च न्यायालयाने विचार करून त्याच्यामध्ये सर्वप्रथम त्यांचं खाद्य सुरू करावं, जेणेकरून त्यांचा विदारक पद्धतीने तडफडून मृत्यू होणार नाही. याचिकाकर्त्या पल्लवी पाटील आपल्यासोबत होत्या आणि त्या या हायकोर्टाच्या आदेशाच्या विरोधामध्ये जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागणार आहेत. त्याचबरोबर या कबुतरांना अन्नपाणी लवकरात लवकर सुप्रीम कोर्टाकडून दिलं जावं यासाठी सुद्धा तात्काळ आदेश आम्ही सुप्रीम कोर्टाकडून मिळवणार आहोत असे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे हायकोर्टाच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन गणेश रहाटसोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.